हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता म्हणूयात आपल्या आजच्या विषयाकडे. चीन व अमेरिकेनंतर भारत आता जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क म्हणजेच मेट्रो जाळे असलेला देश बनला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे अमरजीवी पोट्री श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. श्रीनगर प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन असून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा 41वा स्थापना दिवस 17 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना 17 मार्च 1986 रोजी करण्यात आली होती. आंध्र प्रदेश सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी दिव्यांग शक्ती योजना सुरू केलेली आहे. दिव्यांग व्यक्तींना मोफत बस सेवा या योजनेमार्फत देण्यात येत आहे. सिटी युनियन बँकेने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची 2 वर्षासाठी मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. NMDC लिमिटेड एकाच आर्थिक वर्षात 50 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन करणारी भारतातील पहिली खाण कंपनी ठरलेली आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांना ब्रिटिश सरकारने प्रतिष्ठित मानद नाईटहूड प्रदान केला आहे. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत इंटरफेस फॉर मनी BHIM या सरकारी पेमेंट ॲपने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारताची औद्योगिक पायाभूत सुधारणा बळकट करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारत औद्योगिक विकास योजनांसाठी मंजुरी दिलेली आहे. पुढे पाहूया. नेपाळमध्ये LGBTQ+ हक्क कार्यकर्त्या भूमिका श्रेष्ठ यांची राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षातर्फे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाद्वारे खासदार म्हणून निवड झालेली आहे. मूल कोणत्याही वयाचे असले तरी दत्तक घेणाऱ्या माता 12 आठवड्यांच्या पेड प्रसूती रजेसाठी पात्र असतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. पुढे पाहूया. पंजाब सरकारने शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहयोगीने पंजाब शिक्षा क्रांती 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. टाइम मॅगझिनने आपल्या वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्लेसेस 2026 एशिया या यादीत 3 भारतीय निवासस्थानांचा समावेश केलेला आहे. भारत देशाने जागतिक नारळ उत्पादनात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. नारळ उत्पादन व उत्पादकता अधिक वाढवण्यासाठी भारत सरकारने नारळ प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी भूषवणार आहेत. जागतिक वन दिन हा दरवर्षी 21 मार्चला साजरा करण्यात येतो. 2026ची थीम आहे वने आणि अर्थव्यवस्था ही थीम आहे. मार्च 2026मध्ये अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.